जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो तेव्हा असे अनेक प्रकार होतात. विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महासचिव आहेत. ते फक्त कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. कुठलाही पैसा त्यांच्याकडे सापडलेला नाही. कुठलेही आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याकडे सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला. आमचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही हल्ला झाला. महाविकास आघाडीच्या इकोसिस्टमनं त्यांचा दिसणारा पराभव कव्हर करण्यासाठी ही कव्हर फायरिंग केलेली आहे. त्यामुळे विनोद तावडे दोषी नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. खरं म्हणजे जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा प्रकार आहे. श्री विनोदजी तावडे हे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते आणि कुठलाही पैसा त्यांच्याजवळ सापडलेला नाही. कुठल्याही ऑब्जेक्शनेबल गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. आणि आमचे राजन नाईक जे नालासोपाऱ्याचे उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्यामुळे एकूणच ही जी काही महाविकास आघाडीची इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे तो कव्हर करण्याकरता कव्हर फायरिंग केलेला आहे. विनोद तावडे कुठेही या प्रकरणात दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही, कुठलेही पैसे वाटले नाही, कुठलेही पैसे मिळाले नाही. अनिल देशमुख यांनी सातत्यानं जसं हिंदी चित्रपटात सलीम जावेद यांच्या कहाण्या लोकप्रिय होत्या तशाच कहाण्या सांगणं आता सुरू केलंय. पोलिसांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती मी पाहिली. त्यामध्ये पोलिसांनी सर्व काही सुस्पष्टपणे सांगितलंय. एवढा मोठा दगड मारल्यानंतर सुद्धा कारची समोरची विंडशील्ड का फुटली नाही? एवढा मोठा दगड बोनटवर पडून सुद्धा बोनटचं काही नुकसान का झालं नाही? दुसरा दगड मागची काच फोडून कारमध्ये आला आणि तो अनिल देशमुख यांच्या पायाशी पडला. मात्र मागून आलेल्या दगडानं अनिल देशमुख यांच्या मस्तकावर समोरून कशी काय जखम केली? असा दगड फक्त रजनीकांत यांच्या चित्रपटात फेकला जातो आणि तो फिरून लागतो. एवढा मोठा दगड लागून सुद्धा फक्त खरचटलंच का? अशा पद्धतीनं अनिल देशमुख सांगत असलेल्या या गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांनी शंका उपस्थित केली आहे. अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या तशा सलीम जावेदच्या स्टोऱ्या चालू केलेल्या आहेत. पहिले तसंच पुस्तक काढलं, त्या पुस्तकाची पोल उघडली. आता असाच हमला हा ते दाखवत आहेत. मला असं वाटतं आज पोलीस आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आय जींनी जी घेतली, मी ती प्रेस कॉन्फरन्स आत्ता बघितलेली आहे. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय क्लिअर कट इथलं सगळं पिक्चर आलेलं आहे. आणि आता प्रश्न हे निर्माण झाले आहे, 10 किलोचा गोटा हा जर विंडशिल्डवर मारला, विंडशिल्ड तुटली का नाही? 10 किलोचा गोटा पडला तर साधी बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही? हा पहिला सवाल आहे. दुसरा, एकच गोटा आतमध्ये दिसला, हा गोटा मागची जी काच आहे ती फोडून मारलेला आहे. आता मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे, तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड तर फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो की मागून फेकला, तो असा गोल घुमून समोर येऊन डोक्याला लागला. आणि मग एवढा 1 किलोचा दगड लागला तर नुसते ॲब्रेशन्स का आहेत? त्याच्यामध्ये कुठली जखम का दिसत नाही? त्यामुळे हे जे काही आता सगळं समोर आलेलं आहे आणि याचं जे बिग पिक्चर समोर आलं आहे यातनं एकदम स्पष्ट हे होत आहे की हे सगळं हा सिनेमा तयार करण्यात आला. आपण किंवा आपला मुलगा हारतो आहे, निवडणुकीत पराभव समोर दिसतो आहे, याकरता अशा प्रकारची स्टोरी तयार करण्यात आली. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि यात दुर्दैव हे आहे की अशा प्रकारच्या स्टोरीला काल माननीय पवार साहेबांसहित सर्वांनी जाणीवपूर्वक इकोसिस्टीम उपलब्ध करून दिली, ॲम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला. पण आज त्यातलं सत्य उघड झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बारामतीतील काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे
यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्या मूळ गावी जाऊन हातनोशी येथे जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। अभिनेते सुबोध भावे यांनी सुद्धा त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलाय। 18 वर्ष झालो आणि पहिली गोष्ट बाबांना विचारलं की माझं लायसन्स गाडीचं आणि मी मतदार आहे त्याचं प्रूफ, या दोन्ही गोष्टी मला आता हव्या आणि मग त्याप्रमाणे त्याच्याविषयी जी काही कागदपत्र असतील त्याची पूर्तता करून जेव्हापासून मला पहिलं मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे तेव्हापासून आज तक आहेत मी एकही मतदान बुडवलेलं नाही। मी कालही फलटणमध्ये शूट करतोय, मी काल रात्री फलटणवरनं पॅकअप करून पुण्यात आलो, मी आत्ता मतदान केलं आहे आणि मी आता परत फलटणला शूटिंगला निघालो आहे। मी फक्त मतदान करण्यासाठी आत्ता इथे आलो आणि मी कुठेही जरी असलो, मी अगदी मुंबईत जरी असलो तरी मी आणि माझी बायको आम्ही दोघं पहाटे 4 वाजता निघतो, पुण्यात येतो, मतदान करतो आणि परत मुंबईला जातो। त्यामुळे ही प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेवरती जर आपल्याला विश्वास ठेवायचा असेल लोकशाहीवरती तर आपल्याला त्यांना एक पाऊल पुढे टाकायला लागेल, आपल्याला 2 पावलं पुढे टाकायला लागेल, कारण हा लोकशाहीचा हक्क हा सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे आणि आपला हक्क जर आपण बजावायला 2 पावलं पुढे आलो नाही आणि मग जर नंतर व्यवस्था बदलली नाही तर आपल्याला तक्रार करण्याचा काही अधिकार नाही। त्यामुळे माझी प्रत्येकाला नम्र विनंती आहे की आजचा दिवस आपला आहे, आजचा दिवस आपल्या हक्काचा आहे। घरातनं बाहेर पडायचं आहे, जवळच्या जवळ मतदान केंद्र आहेत सगळी, तिथे जायचं आहे, फोन घेऊन जायचं नाही आहे, आधार कार्ड चालतं, लायसन्स चालतं आणि निवडणूक आयोगाने ज्या 12 ओळखपत्रांची यादी दिली आहे त्यातलं कुठलंही ओळखपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण मतदान करायचं एवढं लक्षात ठेवा। आपण जसं सकाळी उठल्यानंतर घरातल्या परमेश्वरांना नमस्कार करतो का नाही, न चुकता आईवडिलांना नमस्कार करतो, तसंच मतदान ही आपल्या हक्काची प्रक्रिया ती आपण पार पाडलीच पाहिजे। तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र आणि कळकळीची विनंती की आज आपल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, आज मतदान आहे, कृपया घरातनं बाहेर पडा। तुम्हाला माहिती आहे की जे मतदान करू शकतात अशा सगळ्या नागरिकांना बरोबर घ्या, मतदारांना बरोबर घ्या, जवळच्या मतदान केंद्रावरती जा आणि मतदान करा आणि आनंदाने ही शाही दाखवत बाहेर पडा। चिंचवड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी सुद्धा त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला, तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। सर्व मतदारांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने आपण एक पाऊल पुढे टाकून या मतदानाचा हक्क बजावावा आणि आपण सर्वांनी 100% मतदान करावं असं सर्व मतदार राजांना मी विनम्र आवाहन करतो। भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजितदादा गव्हाणे यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला। या ठिकाणी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, लोकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये आता सहभाग नोंदवलेला आहे। लोकशाहीने जो आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आणि संविधान दिलं तो अधिकार बजावण्यासाठी लोक आज बाहेर पडलेली आहेत। माझं नागरिकांना आव्हान आणि विनंती राहणार आहे की सगळ्यांनी 100% मतदानाला बाहेर यावं आणि हा जो काय लोकशाहीने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजावण्याची सगळ्यांनी त्या ठिकाणी बजवावा आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असताना माझी लोकांना विनंती राहणार आहे की आपण चांगल्या विचारावर राहिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये भोसरी विधानसभेमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये चुकीच्या पद्धतीने काम झालं आणि त्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ती नाराजी मला या इलेक्शनच्या सगळ्या कॅम्पेनिंगमध्ये दिसली आणि लोक परिवर्तन करांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे।